हिंदुत्वाचं काम करणाऱ्या तरुणाला जर बजरंग दलाच्या शाखेमध्ये यायचं असेल तर काय प्रोसेस असते? बजरंग दलामध्ये येणारा तरुण जो आहे त्याचं वयोगट 18 ते 35च्या आत असावं. यामध्ये जॉईन कसं करायचं तर पूर्वी आम्ही जसं विचारणा होते की बजरंग दलामध्ये जॉईन व्हायचं, आम्हाला संपर्क व्हायचे, मग तिथल्या केंद्राच्या साप्ताहिक मिलन प्रमुखाचा नंबर दिला गेला जायचा. रोज भेटायचं असेल तर बलोपासना केंद्राचा प्रमुख दिला जायचो. मग हे तरुण जुडतात कसे तर आपल्या आरती केंद्र चालू आहेत. आरती केंद्राच्या माध्यमातून जो हिंदू तरुण त्या मठ मंदिरांमध्ये येऊन आरतीला सहभागी होतो, मग त्याला बजरंग दलामध्ये सहभागी होता येतं. आता बजरंग दल एक तर हिंदुत्व आहे, मग हिंदुत्ववादी कार्यकर्ता विचारसरणीचाच कार्यकर्ता बजरंग दलात येतो. बरोबर. माओवादी विचारसरणीचा येणार नाही, कम्युनिस्ट येणार नाही. आता आधुनिक काळ आलाय, मीडिया आलंय, सोशल मीडिया आली आहे, तर जॉईंट बजरंग दल म्हणून आपला एक कार्यक्रम चालत असतो दरवर्षी. अशाच प्रकारे हिंदू धर्म रक्षणासाठी अजून कोण कोण काय काय काम करतं हे जाणून घेण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्पीक्स या फेसबुक चॅनलला, इंस्टाग्राम चॅनलला आणि युट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा.